बातमी आपल्या हक्काची। ग्रामपंचायतीची मीटिंग घेऊन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत असलेल्या चोपडी तालुका सांगोला येथील बाळासाहेब देसाई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रयोगशाळेची खोली जबरदस्तीने पाडून प्रयोगशाळेतील साहित्यांची नासधूस करत संस्थेचे अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी संस्थेचे सचिव सुनील आनंदराव बाबर राहणार चोपडी तालुका सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडी गावच्या सरपंच मंगल सरगर, उपसरपंच पोपट यादव, ग्रामपंचायत सदस्य दिनकर बाबर, बाळासाहेब आत्माराम बाबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आनंदराव गोपाळ बाबर यांनी 1972 साली चोपडी या गावात विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत बाळासाहेब देसाई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना केली असून 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग चालू केले होते। 2013 साली 11वी आणि 12वीचे वर्ग चालू केले असून सध्या शाळेमध्ये जवळपास 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आनंदराव गोपाळ बाबर यांचा मुलगा सुनील आनंदराव बाबर त्या शाळेमध्ये क्लार्क म्हणून नोकरीस आहे, तसेच सदर संस्थेचा विद्यमान सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत। 1972 पासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत असलेल्या एका जुन्या खोलीत बाळासाहेब देसाई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजची प्रयोगशाळा चालू आहे। तेव्हापासून सदरची जागा आणि खोली शाळेच्या ताब्यात असून सदर खोलीचा प्रयोगशाळा म्हणून वापर होत होता। दिनांक जुलै रोजी दुपारी 1च्या सुमारास शाळेचे मुख्याध्यापक केशव बाबर यांनी सुनील बाबर यांना फोन करून सांगितले की आता थोड्या वेळापूर्वी ग्रामसेवक मिसाळी यांचा फोन आला होता। त्यांनी मला सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीची मीटिंग घेतली आहे, त्यामध्ये तुमची प्रयोगशाळा ग्रामपंचायतीच्या जागेत असल्याने ती पाडणार आहे, तुमच्याकडे काही कागदपत्रे असल्यास घेऊन या असं म्हणाले आहेत असं सांगितलं। त्यानंतर सुनील बाबर यांनी शाळेचे शिपाई अविनाश बाबर यांना कागदपत्रे घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवलं। त्यानंतर दुपारी 2 वाजता सुनील बाबर प्रयोगशाळेकडे गेले। त्या ठिकाणी सरपंच मंगल सरगर, उपसरपंच पोपट यादव, सदस्य दिनकर बाबर, बाळासाहेब आत्माराम बाबर हे लोक होते। त्या लोकांनी प्रयोगशाळेची खोली जेसीबीने पाडून प्रयोगशाळेतील साहित्याची नासधूस करून शाळेचं 8 लाख रुपयांचं नुकसान केलंय, तसेच सर्व मटेरियल ट्रॅक्टरमध्ये भरून कुठेतरी नेऊन टाकलंय असं सुनील बाबर यांनी सांगोला पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।